श्रीरामपूर गोळीबार प्रकरणातील 2 आरोपी 24 तासात जेरबंद, जुन्या वादातून हल्ला। अहिल्यानगर श्रीरामपूर शहरातील पूर्णवादनगर परिसरात जुन्या वादातून झालेल्या गोळीबार प्रकरणात स्थानिक गुन्हा शाखेने अवघ्या 24 तासाच्या आत 2 मुख्य आरोपींना अटक केली आहे। या घटनेत एका तरुणावर गोळी झाडून त्याला गंभीर जखमी करत जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 जुलै रोजी दुपारी सुमारे 1 वाजता मसोबा चौक पूर्णवादनगर येथे फिर्यादी व त्याचा मित्र शुभम यादव बोलत असताना अभय उर्फ अभि सुरेश ससाने व त्याच्या 5 साथीदारांनी जुन्या वादाच्या कारणावरून त्याच्यावर लाकडी दांडका व इतर हत्यारांनी हल्ला केला। यावेळी अभय ससाने याने बंदुकीतून शुभम यादव याच्यावर गोळी झाडून त्याला गंभीर जखमी करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हा शाखेला आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश दिले। पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तपास सुरू केला। तपासादरम्यान गुप्त माहितीच्या आधारे आरोपी नाशिककडे जात असल्याचे समोर आले। त्यानुसार नाशिक रोड पोलिसांच्या मदतीने अभय उर्फ अभि सुरेश ससाने आणि अक्षय किरण कपोते यांना ताब्यात घेण्यात आले। प्राथमिक चौकशीत आरोपींनी जुन्या वादातून हा गुन्हा केल्याचे कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून फरार असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व त्यांच्या पथकाने केली आहे।